सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जय भवानी रोडवरील भालेराव मळा येथे नाल्याजवळ ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। नाशिक रोड वनप अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला। आज दिनांक 11 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे विभाग समन्वयक विजय भालेराव व युती सेना नाशिक विस्तारक योगिता गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। जय भवानी रोडवरील भालेराव मळा, जाचक मळा, लवटे मळा, औटे मळा, फर्नाडिसवाडी, वालदेवी नदीपर्यंत हा खुला नाला असून ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने ड्रेनेजचे पाणी नाल्यावाटे थेट वालदेवी नदीत जाते। त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। तसेच नाल्याला सुरक्षित भिंत किंवा कंपाऊंड सुद्धा नसल्याने अपघाताची संख्या वाढली। लहान मुलांचा नागरिकांना जुलाब, उलट्या तसेच गंभीर आजाराला सामोरे जावं लागत आहे। प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार। प्रभाग 20 मध्ये जे सेंटरच्या लगत रस्त्या लगत मध्ये जय भवानी रोडच्या लगत जो ओपन नाला आहे, जो नैसर्गिक नाला आहे, त्या नैसर्गिक नाल्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। त्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। नगरसेवक इथले चारी असताना त्यांनी इथे दुर्लक्ष केलेलं आहे। तर इथे वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। भालेराव मळामध्ये जो नैसर्गिक नाला आहे, तो नाल्यामध्ये ड्रेनेज लाईन आणि पावसाळी नाला हे दोन्ही एकत्र पाणी येतं। त्या पाण्यामुळे अतिशय दुर्गंधी झालेली आहे, वासाचं प्रमाण फार येतं, रोगराई पसरत आहे आणि त्याच्या लगत वस्ती असल्यामुळे लहान मुलं आहेत, त्यांच्यावर त्या आरोग्यावर त्यांचा परिणाम होत आहे। तसंच या भिंतीला ज्या नैसर्गिक नाल्याचं जे काम केलेलं आहे त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। ती जवळजवळ 20 वर्षापूर्वी ते बांधकाम झालेलं आहे। ते बांधकाम जे नैसर्गिक नाल्याचं आहे ते पूर्ण ढासळलेलं आहे आणि त्याच्या संरक्षण भिंतही राहिलेली नाहीये। मग अशा वेळेस अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। कारण जय भवानी रोड हा रस्ता रहदारीचा असल्यामुळे तिथे सतत वर्दळ असते। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, तसेच मार्केट इथे आहे जवळच, महिलांचा वावर जास्त प्रमाणात असतो। त्यामुळे इथे जी वाहतुकीची कोंडी होती, त्यामुळे या नैसर्गिक नाल्या लगेच रस्त्या लगत असल्यामुळे इथे नेहमी वारंवार अपघात होत असतात। तसेच या नैसर्गिक नाल्याचं असं आहे की जे सेंटरमधून पाणी येतं त्याचा ओढा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे हे नाले अस्वच्छतेमुळे नेहमीच तुंबले जातात। घाण असते त्याच्यामध्ये आणि महापालिकेने याकडे कधी लक्ष दिलेलं नाही। हे वारंवार जर साफ केले, व्यवस्थित त्यांचं मेंटेनन्स जर ठेवलं तर आपल्याला नेहमी याची स्वच्छता राहील। तसंच महापालिकेने याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्या जे पावसाळ्यामध्ये अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे पाणी येतं ते ओव्हरफ्लो होणार नाही आणि हे पाण्याचं प्रमाण एवढं असतं की ते रस्त्यावर येतं। त्याच्यामुळे हे सर्व जनतेस त्रासदायक आहेत आणि यात पाणी घाण असल्यामुळे याचा वास भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतो। त्यामुळे हात जोडून विनंती महापालिकेला की लवकरात लवकर आपण याकडे लक्ष द्यावा। आयुक्तांनाही विनंती करते की तुम्ही इथे पाहणी करावी, इथली दुरावस्था बघावी की कशा पद्धतीने इथे नाल्याचं दुरावस्था झालेली आहे। नमस्कार, मी विजय भालेराव, इथला स्थानिक रहिवासी। या ठिकाणी नगरपालिकेने जो नाला बांधलेला आहे, म्हणजे पावसाळी नाला आहे, ऑलरेडी तो नाला ओपन आहे आणि त्याच्यामध्ये ड्रेनेजचे पाईपलाईन वगैरे गेलेले आहेत, तर फुटलेले आहेत। त्याच्यात घाण पाणी मिक्स होतं आहे, ड्रेनेजचं सांडपाणी, आणि त्याच्यामुळे रोगराई पसरते। त्यांना वेळोवेळी सांगून आतापर्यंत म्हणजे 2-3 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे। त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। तर त्यांना हा इशारा देण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर करावं किंवा पटकन ते काम करावं, नाही तर आंदोलन आम्ही करू इथं मोठ्या प्रमाणात। सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे, लोकांना उलट्या, जुलाब, ताप अशा अनेक विविध प्रकारचे आजार निर्माण झालेले आहे। त्यात घाण पाणी मिक्स होते आणि हेच पाणी नदीला जाऊन आपल्याला प्याण्यासाठी ते पाणी येते पुढे। त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये असे आजार पसरू शकतो। नाला स्वच्छ केला पाहिजे, नेहमी कंटिन्यू साफ केला पाहिजे किंवा त्याच्यावर ढापे टाकले पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तो पडतोय नाला, पावसाच्या पाण्याने त्याचा ढसळला आहे तो अक्षरशः। ड्रेनेजचं पाणी सुद्धा मिक्स झालं त्याच्यामध्ये। सर्व नागरिक त्रस्त झालेले, लोक घाण पण टाकतात त्याच्यामध्ये उघडा असल्यामुळे। मच्छर होतात, डास होतात,